दिले पंच बाविस्कर सर. चला सामना सुरू करा क्विक. लगेच इनॅक्शन मध्ये फिल्डिंग लागली आहे. चला मास्टर सुरू करूया आपण. चला खेळाडू प्लीज थोडं सपोर्ट करा. बॉल चॉईस होते. याच्यानंतर 2 सामने आपले बॅलन्स राहिलेत. हा सामना 5 षटकांचा फ्रेश आणि त्याच्यानंतर लास्ट मॅच. रात्रीचे ठीक 11 वाजून आता जवळपास 50 मिनिटं होत आहेत. भारतीय जनता पार्टी बिसुंबे आयोजित सरपंच उपसरपंच व सदस्य चषक 2024 स्पर्धेची तिसरी रात्र. जावले संघ आपल्या प्रतिस्पर्धी संघाची प्रतीक्षा करतोय. यानंतर खेळ साई शेवटची लास्ट मॅच. त्यासाठी ही आपल्याला वेळेवर कव्हर करायची. 2 सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आलेत. वेलकम उसाटणे आणि त्यांना फाईट करेल आई गावदेवी वाकडी. पहिलाच बॉल आदित्य मोरे वेगवान आणि तेज तरार गोलंदाज. नेहमी दोघांमध्ये रेसिंग सुरू असते सोमनाथ. आदित्य मोरेचा विचार केला नेहमी रमेश पवारचा गोलंदाजीतून पाठलाग करत असतो. होय आपल्या स्क्वॉडमध्ये आपल्याच खेळाडूंमध्ये रेसिंग असायला हवी. मुख्य षटक कोण फेकणार प्रत्येकाने आपापला स्टँडर्ड द्यायला हवा आणि तो स्टँडर्ड काही टुर्नामेंटमध्ये आदित्य मोरेने दिलाय. समोर डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. फटका इथे फसला. एज लागली. टिपला जाईल जाईल बॅट्समॅन संकेत पाटीलच्या खेळीचा अंत. बघा क्रॉसिंग लाईन आहे. आउट होणारा खेळाडू मैदानामधून ते क्रॉसिंग लाईन क्रॉस करण्याच्या अगोदर नवीन खेळाडू ती लाईन क्रॉस करून आतमध्ये गेला पाहिजे हे लक्षात घ्या. अन्यथा 2 धावांची पॅनल्टी आहे. हे नियम आम्ही तुम्हाला अगोदर सांगितलेत. आताही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हे गरजेचं देखील आहे कारण महत्वाचा सामना आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. संकेत पाटील आज अकाउंट ओपन करू शकला नाही. पहिला बॉल निर्धाव आपण बघितला. तदनंतर लगेच त्याचे विकेट घेण्यामध्ये यश मिळालं. थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. आदित्य मोरे पहिल्यांदा फक्त वेग करायचा. आता वेगासोबत स्विंग करतो. लेग ब्रेक ऑफ ब्रेक चांगली क्षमता आहे त्याच्याकडे. आता लेंथ थोडी पाठीमागे ठेवली. क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड करते बॉल उचलून थ्रो करते. तोपर्यंत पहिली सिंगल रन इथे 1 रन पूर्ण होत असताना दोन्ही संघ एक चांगले ताकदवान संघ आहेत. एका बाजूला आपण उसाटणे संघ आपण बघतो मैदानामध्ये अनेक टुर्नामेंट याही संघाने गाजून सोडलेत. परंतु यंदाचा प्रवास बघितला आई गावदेवी वाकडी संघाचा तर त्यांनी खूप चांगला प्रवास केला टेनिस बॉल विश्वामध्ये. स्विच इट करायचं होतं. अपील होते होय पंचाने अपील उचलून धरली. यश लागली आहे. 1 मोर विकेट डाऊन. दूसरा दे दे का. या स्पर्धेला सक्सेसफुल पार पाडण्यासाठी आमचे काही ग्रुप्स आहेत त्याचा विशेष सहकार्य
ज्याच्यामध्ये शनिवार वाडा ग्रुप असेल, दुर्गा माता मित्र मंडळ असेल, मंगलमूर्ती मित्र मंडळ, बेडा ग्रुप, त्यासोबत साई सेवक वारकरी आणि मंगलमूर्ती आणि भैरवनाथ क्रिकेट संघ बिचुंबई यांचं विशेष सहकार्य, त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करू. आशिष भोईर यांचं इथे आगमन, त्यांचं करूया आपण स्वागत. वेलकम आशिष भोईर. जाऊया मैदानामध्ये गोलंदाज सज्ज होत आहेत. लेग ब्रेक इथे बघायला मिळाला. डॉट बॉलची इथे सांगता होत असताना गोलंदाजीची दहशत पहिल्या षटकामध्ये अजिबात संधी देत नाहीये इतके मोठा फटक्याचा. जेव्हा जेव्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा विकेट्स आले. त्या मुलाची हिंमत आहे ती काढून घेण्याचा प्रयत्न, धाडस काढून घेण्याचा प्रयत्न झालाय या षटकामध्ये आदित्य मोरेचा. परंतु धाडस नाही, हिंमत नाही तर किंमत नाही, ती करावं लागेल. हेच लागलीये 100% योगदान तिथे देत असताना फिल्डिंग डिपार्टमेंट अतिशय होता. मला वाटतं तिथे 100% कमिटमेंट तिथून देत असताना फिल्डिंग डिपार्टमेंट मधून पहिलं षटक आपण बघितलं जे समाप्त झालंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर या षटकामध्ये आदित्य मोरेची धारदार आणि चमकदार गोलंदाजी, कारण 2 विकेटची कत्तल त्यांनी केली आणि फक्त 2 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केलेत. पहिलं षटक समाप्त झालंय. आदित्य मोरेनं वेलकम उचाटणे संघाला पहिले 2 झटके दिलेत. लढावं लागेल, टीमला रन करावे लागतील, थोडंसं स्वतःला बॅलन्स करावं लागेल. जो सध्या अनबॅलन्स संघ आहे त्याला बॅलन्स करायचं असेल तर पार्टनरशिप बिल्ड हे तुम्हाला करावे लागेल. या मॅचमध्ये रमेश पवार आऊ हा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. लेफ्ट हँडेड, लेंथ खूप पाठीमागे ठेवली. खराब बॉल होता खरं तर, परंतु तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. रमेश पवार जाणतो की हा किती खराब बॉल होता. जवळपास स्क्रीचवर खेळाडूचा फुटवर्क जो बाउन्स त्याला अपेक्षित केला होता तो त्याला मिळाला नाही. बॉल लो राहिला आणि त्यामुळे बॉल अजून खाली राहिला. हो, इथे ब्लॉक हॉल मध्ये चेंडू अपील 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 विकेट किपर कडून अपील फेटाळून लावली पंचांनी. आदित्य मोरेला तुम्ही तिथे बघतायत. डॉट बॉलची सांगता होत असताना वाकडे संघ म्हटलं तर त्यांची ताकद ही त्यांची गोलंदाजी आणि ती ताकदवान गोलंदाजी सध्या करत असताना रमेश पवारला देखील तुम्ही बघतायत. अगदी आपण बघितला तर आपल्या रायगडातील पहिला 4 व्हीलर विजेता खेळाडू असाच उल्लेख मी करेन. नेरेदुंद्रे विभागामधील रमेश पवार अगदी इथे हिस्सा दाखवला, एम केला, लेग संपला, हिट केला आणि खेळाडू बाद. डीजे विकेट्स वाचवावे लागतील, विकेटचे पडझड थांबवावे लागेल. वेलकम मुसाटने इतक्या दूरवरचा प्रवास करून हा संघ इथपर्यंत आलाय. त्यामुळे या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करायची असेल, चांगली फाईट द्यायची असेल तर आता सध्या स्वतःच्या विकेट्स थांबून खेळणं गरजेचं आहे, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. एक मोठ्या स्टेजवर आपण आहात, खूप मोठी टुर्नामेंट आहे ज्याचं फर्स्ट प्राइज 2 लाख रुपये आणि इतक्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळत असताना अशी दमछक मैदानामध्ये आपल्याला उडून देणार जमणार नाही. आताच्या विकेट गेले, चला झाल्या गेल्या गोष्टी कधी कधी विसरून जायच्या असतात. त्यामुळे आता ज्या गोष्टी झाल्या त्याकडे आता दुर्लक्ष केंद्रित करावं लागेल. पुढे काय करायचं आहे याकडे आता लक्ष केंद्रित करणं तेवढंच महत्त्वाचं. इम्पॉर्टंट मॅच दोन्ही टीमसाठी. याच्या अगोदर आजच्या रात्रीमध्ये आपण बघितलं टायगर 11 देवत हा संघ क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये
आणि याच्यानंतर शेवटची मॅच होणार आहे विनर वर्सेस मॅच होईल ती निलेश सावले. लोअर फुल टॉस एक विशिष्ट अँगल आहे. रमेश पवार म्हटलं तर त्याचा साइड एम अँगल, रमेश पवार म्हटलं तर त्याचा हायर एम ॲक्शन, कधी कधी त्याचा साइड एम ॲक्शन खूप भेदक असतो आणि सध्या तुम्ही त्याचं ते चित्र बघायला मिळालं. 1 रन इथे मिळेल. धावसंख्येचं गणित पुढे चाललंय. बोर्डवर ओनली 3 रन्स. धावांसाठी स्ट्रगल करतोय, खूप संघर्ष करतो सध्या या मॅच मध्ये टीम वेलकम मुसाटने. 1-2 फटके आले तर हे दबाव, जे दबाव तंत्र आहे ते दबाव दूर देखील होईल. कारण क्रिकेटमध्ये कालाने वेळ बदलण्यासाठी वेळ लागत नसते, ती बदलावावी लागते आणि ती दमखम दाखवावी लागेल. लक्ष्मणच्या चौलून बॉल निघून चाललाय. यस पंच आमच्याकडे वळतायत. सुधाश वाघमारे. इट इज अ वाईट. आपण तर बॉल इथे आपण बघतोय एक्स्ट्रा स्वरूपानं संघाचं समीकरण आता पुढे चाललंय. पहिली एक्स्ट्रा रन या इनिंगची आणि सांघिक धावा बोर्डवर एकूण 4 धावा 3 गडी बाद. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे, ज्याची नितांत गरज होती. फायनली तो फटका आला. षटकार. मैदानात आपण बघतो आता डाव सावरायला सुरुवात झाली. नितीन पाटील स्लोअर बंड केला. बॅक ऑफ द हँड डायरेक्ट हिटचा प्रयत्न क्रोश तिथे बघायला मिळाला. आदित्यने चान्स घेतली. लेगबाच्या स्वरूपाने रन येते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतो वेलकम मुसाटने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा 3 फलंदाज बाद. जास्त टीम मीटिंग आपण करू नका, काही विनंती वाकडे सगळं तुम्हाला आम्ही करू. खरं तर आजचा ट्राय डे. सूरज धावसंख्येचा फलक आपण बघतो सदस्यतेमध्ये 11. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 आले होते, परंतु या षटकामध्ये 9 आलेत. 1 षटकार तो खूप किफायतशीर ठरला, उपयुक्त ठरला. जो रिदम हवा तो. चला टीम वाकडी प्लीज. रमेश पवार जास्त वेग घेऊ नका. षटक संपून 3 मिनिटं झाली. आम्ही जाणतो की एंड चेंज झाला, फिल्डर चेंज करावे लागतात, परंतु या गोष्टी गरजेच्या आहेत. बरेच प्रेक्षक सामना पाहण्यासाठी थांबलेत. शेवटचा सामना त्यांना बघायचा आहे. खरं तर आज सुट्टीचा दिवस सगळ्यांचा. आज क्रिकेटचा मनमुराद आनंद आज सगळ्यांनी घेतला. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आदित्यचा वापर इथे करण्यात येईल. का नाही. खूप खराब बॉल. हुक केला बॉलला. बॉल चालला पाठीमागे. लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप आलाय चौकार. ते त्यांना बघायला मिळालाय. संघ आता पुढे चाललाय. हलो हलो का होईना संघ योग्य वाटचालीला आता सुरुवात त्यांनी केली. धावा संख्येचं गणित 4 धाव्याने संघ पुढे चाललाय. 15 धावांवर पहिल्याच बॉलवर चौकार इथे येतोय आदित्य मोरे. लेट कट इथे बॉल चालाय कव्हर्स मध्ये. 1 रन पूर्ण. दुसरीसाठी वेगवान थ्रो, परंतु 2 रन चांगल्या इथे. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. No+2 अशा 3 धावा या बॉलवर मिळतील आणि त्यामुळे नेक्स्ट बॉल असेल डेफिनेटली. पंच सांगते फ्री हिट. नको सूरज. रात्र फार झाली आहे. 12 वाजून 3 मिनिटं झालीत. स्लोअर वन केला. फटका सजवला. पाठीमागे फिल्डर आहेत. अमितला तुम्हाला तिथे बघायला मिळाला. ओ इथे तालमेल खराब. जिथे मागील बॉलवर आपण फ्री हिटवर आता फटका येताना बघितला, त्यामुळे 1 शॉर्ट रन
म्हणजे एकही रन या बॉलवर मिळणार नाही आणि त्यासोबत ते खेळाडू होईल धाव बाद. 18 वर चौथा गडी गमावलाय. संघाच्या अडचणी थोड्याशा हाय आहेत. वेलकम मुसाडने धावसंख्येच्या शोधामध्ये सध्या संघ इथे दिसलाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आणि के डोपरी चांगला फिनिशर आहे. त्याचा हेलिकॉप्टर आम्ही खूप जवळून बघितलाय. अनिकेतचा विध्वंसक इनिंग मला ती आठवते जेव्हा बुर्दूची स्पर्धा आम्ही बघितली. काय विध्वंसक ती इनिंग होती. धावसंख्येचं समीकरण आपण बघूया. टोटल बोर्डवर आहेत 18 आणि 4 गडी आतापर्यंत गमावलेत. गोलंदाजीचा स्टँडर्ड इथे बघायला जरूर मिळालाय. आदित्य पुन्हा एकदा सज्ज होत असताना थोड्या काही चुका झालेत त्या सुधाराव्या लागतील. परंतु थोडस ऑफब्रेक स्टाईल हा बॉल फेकला. फार कमी वयामध्ये आदित्यने देखील खूप चांगला अनुभव कमावलाय. जेव्हा जेव्हापासून आदित्यनं या टीम मध्ये इन केलाय आज तेजस पवार सारखे खेळाडू तयार झालेत. अमित अतिश असे खेळाडू आपण बघतो. अविनाश सारखे खेळाडू असे एक चांगला स्क्वॉड बनलाय आपण बघतो. सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर बॉल लो राहिला. आणखी एक तसा सेम टू सेम दोन्ही चेंडू सेम बघायला मिळाले. एकाच लेंथवर आणि एकाच लाईनवर बॉल फेकण्यासाठी सोमनाथ खूप कंट्रोल तुमच्याकडे लागतं. आणि मागील दोन्ही चेंडू आपण बघितले जणू का रिप्ले बघितला असा सेम टू सेम बॉल. साथ द्यावे लागेल अमर हिलाल आणि की डोप्रीम. प्रयत्न त्यांना करावे लागतील रन येण्याच्या. आणखीन एक लेन थोडी पाठीमागे ठेवली परंतु यावेळेस वाईट. अतिरिक्त रन इथे सोडले जाईल. 19 धावांसाठी स्ट्रगल सुरू आहे. असाच काही मागील सामना होता जेव्हा ओसारली संघ बॅटिंग करत नव्हती तेव्हा रन येत नव्हत्या. अशा परिस्थितीमध्ये अगदी बघितलं होतं आपण खेळाडू दिवेशने रन केल्या. तशाच काही इनिंगची गरज आहे परंतु अजिबात कुठली संधी इथे दिली जात नाही. काय गोलंदाजी केली या पठ्यानं. पहिलं षटक फक्त 2 धावांचं 2 विकेट. हे षटक आतापर्यंत आपण बघितलं तर 4 चेंडूमध्ये त्याने 8 धावा 5 धावा दिलेत. काय गोलंदाजी केली. एक रनआउटची विकेट देखील आपण सांगितलं यश बघायला मिळालं. स्पीड जनरेट केला रमेश पवारनं. चकमा खाल्ला होता बरं तो पाठीमागे चांगलं बॅकअप. वर इथे एंड होईल. आदित्यची गोलंदाजी काय सुंदर राहिली. वैयक्तिक 2 षटकं 7 धावा आणि 2 विकेट्स. काय अफलातून कामगिरी त्यांनी केली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर धावा लागली 19 आणि एकूण गडी बाद झालेत आतापर्यंत 4. थोडासा वेळ वेलकम मुसाडने संघाच्या 2 खेळाडूंना आता चर्चा करण्यासाठी मिळेल. आता मागे काय झालं ते विसरावं लागेल. पुढे काय करायचंय यावर थोडीशी चर्चा करावी लागेल. पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. तोपर्यंत देव या डीजी बरोबर मॅचमध्ये आपण जाऊया. धावसंख्येचं गणित 18 बॉलचा खेळ संपलाय. 19 धावा फलकावर लागलेत फलंदाबादच्या. तेजस पवार उभरता सितारा या टीमचा. परंतु समोर तेवढाच डेंजरस बॅट्समन आणि की डोपरी. काय करेल मैदानामध्ये करिश्मा. संघाचा डाव कसा पुढे नेईल. पहिलाच बॉलर शॉर्ट आर्म पुल. फटका हवेमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक कैलास बॉल खाली आणि खेळाडू बाद.
कैलास करमेलकर के के ज्यांना हा झेल टिपला. खेळाडू बाद झालेत, 5 गडी गमावलेत. जेव्हा जेव्हा मान उंच करण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा विकेटची कत्तल झाली. जेव्हा जेव्हा सिंगल डबल केले तेव्हा करू दिलेत. हे वाकडी संघाची गेम स्ट्रॅटर्जी. वाकडी गाव म्हटलं तर आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर या स्पर्धेची. सच होत असताना तेजस पवारचा हा चेंडू जितेश आलेत मैदानामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जातोय. खूप दूरवरून थ्रो करायचा होता. मोठं डिस्टन्स आहे. मैदानाची सीमा तेवढीच मोठी आहे. खरं तर या मैदानावर षटकार लागण्यासाठी तुमचं टायमिंग ताकद या गोष्टी महत्वाच्या आहेत सोमनाथ. कारण रजनी स्पर्धा म्हटल्या तर बऱ्याच ठिकाणी मैदानात शॉर्ट असतात. परंतु बिचंबे संघाने तेवढंच ॲडव्हान्टेज तिथे गोलंदाजांना मार मिळतो. त्यामुळं इथे एक चांगलं सीमारेषा जी फलंदाज क्लिअर करण्यासाठी तुम्हाला ताकद वापरावी लागेल. बॉल झाला गॅप मधून क्षेत्ररक्षक पोहोचेल. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. पहिल्यांदा स्टॉप केला प्रतीकनं बॉल आणि त्यानंतर उचलून थ्रो केला. प्रतीक खुटले. 2 धावा इथे आपण बघू शकता. 2 धावांच्या मध्ये त्यानं संघ पुढे चाललाय बोर्डवर रण्यात. सोमनाथ आम्हाला सांगतायत की 23 धावा सध्या फलकावर कोणात असंच होत आहेत. हो, आणखीन एक लो राहिला चेंडू. आतापर्यंत फक्त या इनिंग मध्ये आपण बघितला फक्त एक षटकार बघितलाय सोमनाथ. क्रिकेटमध्ये सिंगल डबल महत्व आहे, परंतु त्याचं महत्व तेव्हा वाढतं जेव्हा षटकार चौकारांची साथ अधूनमधून मिळते आणि त्यापासून पूर्णतः वंचित ठेवलंय. आणखी एक चांगला बॉल अलॉंग द कार्पेट. बॉल झालाय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक तिथेही तैनात आहेत. अजिबात कोणती संधी दिली जात नाही. वेलकम मुसाडने एक चांगला स्टँडर्ड संघ आहे. हे षटक देखील किती चांगलं राहिले बघा. तेजस पवार पहिल्या बॉलवर विकेट. त्यानंतर सलग 2 डबल 1 डॉट 1 सिंगल. आतापर्यंत 5 धावा 5 चेंडूमध्ये 1 विकेट त्याला मिळाली. याच्यापेक्षा चांगली गोलंदाजी काय असू शकते. सोमनाथ आजचं क्रिकेट खूप फास्ट आहे. त्याच्यामध्ये गोलंदाजाला 10 ते 12 धावा माफ आहेत. एक षटकार एक चौकार कसाही येतो, परंतु 5 ते 6 ते 7 धावांची ओव्हर फेकणे शक्य तेवढंच कठीण. 24 वर सध्या संघ. शेवटचा अंतिम बॉल फेकेल. प्रहार केला. बॉल लागलाय बॅटच्या टो एंडला खूप दूरवरून. दुसऱ्यासाठी निघाले. दूरवरून थ्रो यायचंय. बॉल कलेक्ट करायचंय. 2 धावा पूर्ण करण्याचा वेल होता. इथेही 2 धावा पूर्ण झालेत. तेजस पवारची या षटकामध्ये ओनली रन आले 7. 1 विकेट. पाहता पाहता 4 षटकांचा खेळ संपलाय. उच्च दर्जाची गोलंदाजी, हाय क्वालिटी बॉलिंग परफॉर्मन्स आई गावदेवी वाकडी संघाचे बघायला मिळाले. सध्या 26 वर सध्या संघ आपण बघतो. थोडंसं स्कोरिंग अनालिसिस बघूया. परंतु तोपर्यंत प्लीज लगेच फिल्डिंग लावून घ्या. पण एकूण 26 धावा बोर्डवर आहेत. फॉलोअप विकेट्स. पहिला विकेट केला 0 वर. तदनंतर दुसरा 1 वर. तिसरा 2 वर. तदनंतर 18-19. पहिल्या षटकामध्ये 2 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 9. आदित्य मोरे पुन्हा एकदा आले, त्यामध्ये 8 धावा. आणि तेजस पवारचं हे 7 धावांचं षटक. असं एकूण 5 गडी बाद 26 धावा सध्या फलकावर बघायला मिळत आहेत. गोलंदाजी फार सुंदर झाली, परंतु आतापर्यंत तरी फलंदाजांना जरी सक्सेस मिळाला नाही तरी शेवट का ते गोड करतील याकडे आता चर्चा सुरू झाली. परंतु तेवढाच तेज तरार गोलंदाज उंच खोरा अविनाश पाटील. शेवटच्या स्लॉगरला सुरुवात होणार आहे. उसाटणे संघ प्रतीक्षा करत असेल. किमान 20 ते 22 धावा या षटकामध्ये त्यांना हवेत तर एक चांगला फायटिंग स्कोर बनेल. परंतु रमेश पवारचा संघ सध्या सांगत असेल हेच की जरी 10-12 आल्या तरी काही हरकत नाही. पहिला बॉल थोडासा लेग ब्रेक टप्पा बनल्यानंतर बॉल आतमध्ये झपकणाला तेवढाच बाउन्स इथे बघायला मिळालं. इथेही चांगला चेंडू. आणखी एक निर्धाव बॉल. डॉट बॉलचं पर्सेंटेज, कमावलेलं विकेट, याच गोष्टी सगळ्या खूप अंगलटीताना दिसत आहेत. थोडंसं शांत वातावरण सध्या स्क्वॉडमध्ये, कारण खूप अपेक्षा असतात टीमला त्यांच्या प्रमुख खेळाडूकडून. स्लोअर पॉईंट खूप लवकर इन ऍक्शन मध्ये आले. थ्रो इथे केलाच आहे ऑन द स्टंप.
तिसऱ्या पंचांकडे हे निर्णय आलाय का दुसरी रन पूर्ण झाली आहे की नाही हे चाचपणी केले जातील. लगेच डिसिजन तुमच्यापर्यंत 24 लाईव्ह इव्हेंट्स. लवकरच निर्णय तुमच्यापर्यंत येतील. थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल या डिसिजन साठी. इट इज नॉट आउट. त्यामुळे रन मिळतील या बॉलवर. टोटल सोमनाथ 2 रन मिळतील. बोर्डवर आहेत 28. टोटली स्ट्रगल करताना संघ वेळ अजूनही गेले नाही. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 2-3 चांगले फटके आले. फायटिंग स्कोर होईल आणि हा शॉर्ट ऑन पुल एक तर आलाय आणि बॉल चाललाय 6 धावांसाठी षटकार. ज्याची नितांत गरज होती. फायटिंग स्कोर आता बनलाय 34 वर. वेलकम उसाटणे. 3 बॉल पूर्वार्धातील बॅलन्स. सर्व प्रेक्षक बॉल आलाय मैदानामध्ये. खूप चांगली साथ सगळ्यांनी दिले. भव्य दिव्य असं क्रीडांगण आणि इथे साकारली जाणारी सरपंच उपसरपंच व सदस्य चषकाची ही दमदार स्पर्धा. गोलंदाज सज्ज होत असताना नेक्स्ट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. दबाव तंत्र. कारण एखादा फटका खाळल्यानंतर थोडंसं काहीतरी वेगळा प्रयोग अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होतो आणि तदनंतर इथे व्हाईट बॉल. रमेश पवार त्यासाठी टाळ्या वाजवत आहेत कारण आत्मविश्वास क्रिकेटमध्ये फार महत्वाचा असतो. पुन्हा एकदा प्रहार केलाय. बॉल उंच हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली. कोणती चूक नाही. प्रतीक खुटलेने टिपलाय झेल आणि बॅट्समनचा संपुष्टात आलाय खेळ. बॅट्समन नंबर 6 बॅक टू द पवेलियन. पस्तीस. 2 बॉल येणार अजूनही बाकी आहेत. पूर्वार्धाचे नवीन खेळाडू मैदानामध्ये इन होत आहेत. 8व्या क्रमांकावर ऋतिक पाटील. अमर हिलाल मैदानामध्ये आहेत. जवळपास 4 निर्धाव चेंडू त्यांनी खेळत. 1 वर डबल 1 वर सिंगल. 6 मध्ये फक्त तो 3 करू शकलाय. रडार मध्ये चेंडू आला नाही. थोडस लेग ब्रेक रिस्की रन परंतु कोणच नव्हतं. अगदी रमेश पवार पासून त्यांच्या कंट्रोल पासून बॉल खूप दूर होता. त्यामुळे 1 सिंगल इथे त्याने जाऊ दिली. स्ट्राईक रोटेशन होत असताना फेकला जाईल आता अंतिम बॉल. धावसंख्येचं गणित आहे टोटल 36 वर. 29 चेंडू मध्ये फक्त 36 करू शकलाय आतापर्यंत बॅटिंग करत असता वेलकम उसाटणे. आज 2 मॅच मध्ये चांगल्या रन बनल्या सोमनाथ आणि त्या दोन्ही वेळेला देवस संघाने रन केल्या होत्या. दोन्ही वेळेला 50 अप. परंतु 2 मॅचेस मध्ये रन बनल्याच नाही. मागचा सामना देखील इतकाही हाय स्कोर नव्हता. लो स्कोरिंग होता. चांगला लढला उसरले तिथे. त्याच्या अगोदर पहिली मॅच देखील विसरून आपल्याला सामना नाही. तिथेही चांगली लढत झाली होती. रिटगेट एज लागल्या. बॉल चालल्या पाठीमागे. नॉसेक एन कडे केला जाईल. थ्रो आणि किराडा होतील धाव बाद. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या खेळाचं पूर्वार्ध झालंय समाप्त. वेलकम उसाडणे संघाच्या फलंदाजांना बरेच प्रयत्न केले परंतु जे बॅटिंगसाठी ते ओळखले जातात
ती बॅटिंग त्याची असं इतकी प्रॉपर झाली नाही. पहिलं सत्र इथेच समाप्त होते. 5 ओव्हरमध्ये रन झाले 36-37 धावांचं टार्गेट. द्वितीय सत्रामध्ये लो स्कोर जरी असला तरी लो स्कोरचे सामने अनेक वेळेला हाय व्होल्टेज तारा बघायला मिळतात. पण तो बघायचं 30 बॉलमध्ये 37 चेस होतील की डिफेन्स यांची उत्तर तुम्हाला मिळतील. ऐकूया द्वितीय सत्रामध्ये अमित म्हात्रे यांचा आवाज डीजे सूरज. वैभव जी भोपी आपका हार्दिक स्वागत. चलते हैं मैदान के अंदर. कालच्या दारात चला विनंती असेल वाकडी संघ आपली ओपनिंग जोडी पाठवा. तर नक्कीच स्वर्गीय निलेश कमलाकर कडू व स्वर्गीय महेश रघुनाथ घरत यांच्या स्मरणार्थ आयोजित स्वर्गीय निलेश स्मृती व स्वर्गीय महेश स्मृती 2000 चषक हा आपल्या भेटीसाठी येतोय. 31 तारखेपासून टुर्नामेंटची सुरुवात होते. ती 1, 2, 3 नक्कीच आपण या टुर्नामेंटचा आनंद घ्या. तर
चलिए जीतने के लिए वाकड़ी टीम को चाहिए बस 30 बॉल में 37 रन, 37 रन चाहिए जीतने के लिए। सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके आदित्य मौर्य और रमेश पवार, ये जोड़ी मैदान के अंदर, इनके आओ मैदान के अंदर आ चुके हैं। लेकिन देखना पड़ेगा कि रणनीति क्या होगी, मैच कौन जीतेगा कौन हारेगा वक्त बताएगा। गणेश बावेस्करा अंपायर तैयार है, जिन्हें झुनका वाली आज भी अच्छी लग रही है। उम्र बढ़ चुकी, भाभी जी को पता चलेगा तो क्या होगा। तो सलामी बल्लेबाज इस बार आओ मैदान के अंदर है बाहर के बल्लेबाज, जिन्हें हम क्रिस गेल कहते हैं। क्या करेंगे मैदान के अंदर तमाशा वक्त बताएगा, लेकिन उतने धाकड़ गेंदबाज होंगे या वेलकम वो सटने के जिनका नाम है बॉलिंग ट्रैक पर। अमर हिलाल गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए पहली गेंद और 2 विकेट। इस बायात के बल्लेबाज मिस्टर रमेश पवार क्या करेंगे, जलवा जिन्हें प्यार से कहते आओ। और पहली गेंद देखिए मिडल स्टंप के ऊपर जरूर थी, पैरों के ऊपर थी, जिस गेंद को खेल दिया है ऑन साइड के ऊपर मिड विकेट के क्षेत्र में। सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ रमेश पवार ने खुद का खाता ओपन कर दिया, टीम का स्कोर आगे बढ़ा दिया, स्कोर 1। दूसरी बॉल होगी आदित्य मोरे के लिए। आदित्य मोरे इस बार बॉलिंग मार्ग पर सामने बल्लेबाजी करने के लिए, और अमर हिलाल बॉलिंग मार्ग पर है, जिनकी दूसरी गेंद होगी इस दायात के बल्लेबाज के लिए। और अवतार से गेंद को फेंका था देखिए, लेकिन गेंद चली गई कवर के क्षेत्र में। दोनों बल्लेबाजों ने अब अपना खाता ओपन कर दिया और वाकड़ी का टीम का स्कोर आगे बढ़ता है, स्कोर पहुंचा 2। इस बार रमेश पवार तीसरी गेंद का सामना करेंगे। इस बार लेफ्ट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी। ओ आओ, इस बार देखिए चली गेंद सीमा रेखा के बाहर, नंबर आया 4, ठोक दीजिए। बाउंड्री के साथ वाकड़ी टीम का स्कोर आगे बढ़ता है, स्कोर पहुंचा है 6 के घर में। 6 पे स्कोर, 5 पे खेल रहे रमेश पवार, 1 पे खेल रहे मोरे। ईश्वर की गेंदें खत्म हो गई, 3 गेंदें शेष है, मैंडेटरी पावर प्ले। रमेश पवार जैसे धाकड़ बल्लेबाज, जो बायात के खूंखार बल्लेबाज है, जिसे हम कबू प्लेयर कहते हैं। स्पीड अप कीजिए, बाबा सोमनाथ को जाने का घर। सिक्स रन। अब स्पीड अप क्या, वो टाइम से मैच खत्म हो जाएगी तभी हम जाएंगे। लेकिन अमर हिलाल बॉलिंग मार पर है। चौथी डिलीवरी रमेश पवार। ओ धीरे से इस बार छली और गति कम हो गई है, लेकिन इस बार ये दूसरा रन पूरा कर दिया है। रमेश पवार तीसरे के लिए जोखिम नहीं उठा रहे। इन्होंने धीरे से बिल्कुल इस बार देखा जाए कट कर दिया था गेंद को, लेकिन इस बार देखा जाए जहाँ पीछे प्रोडक्शन नहीं था, लेकिन डीप थर्ड शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी ने जाकर गेंद को फील्ड किया। मिलेंगे इस गेंद के ऊपर 2, स्कोर पहुंचा 8। आसमान खाली है और घड़ी के अंदर बजे हुए मुझे लग रहा है 12:28, मतलब कुछ नहीं बजे। यस, फंसने वाले थे स्टंपिंग। ये
अगर निशाना विकेटों के ऊपर परफेक्ट लगता तो करीबी मामला होने वाला था, लेकिन 11 रन तेजी के साथ रमेश पवार ने इकट्ठा किया और इस सिंगल के साथ स्कोर आगे पहुंचा 9। आखिरी गेंद शेष, अमर हिलाल की अंतिम बॉल शेष जो बायात के गेंदबाज है, लेकिन हम दायात के बल्लेबाज आदित्य मोरे स्ट्राइक के ऊपर जो 1 पे खेल रहे, रमेश पवार खेल रहे इस बार देखा जाए 8 पे। इसमें 1 बाउंड्री 1 डबल 2 सिंगल के साथ। ऑन साइड के ऊपर मिड ऑन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, सिंगल मिलेगा ओवर की समाप्ति। और इसी के साथ देखा जाए पहला ओवर खत्म हो चुका है। पहले ओवर की समाप्ति के बाद वाकई टीम का स्कोर है 10 पे स्कोर जा चुका है बगैर नुकसान पे। आने वाले 24 बॉल शेष और जीतने के लिए मेरे हिसाब से लगभग देखा जाए 27 रन। नत नाका नमो गाने भावेशकर सर क्या करना है, दूसरा गाना सुनिए। और पहला ओवर खत्म, रन बन चुके 10। आने वाले 24 बॉल में चाहिए इस बार देखा जाए 27 रनों की जरूरत है। लोग पूरी तरह से इस मैच का गवाह है। अभी रह गए वो क्रिकेट के असली दर्दी, इसलिए आज उनकी ये मजबूत वर्दी है। और ये तमाम टेनिस क्रिकेट जो खिलाड़ी खेल रहे उनके वो दीवाने। गेंदबाज हैं रुशाल पाटिल, विशाल पाटिल। विशाल पाटिल गेंदबाजी के बॉर्डर संभालने के दोनों एंड से इस बार ये मैच चल रही है। सामने होंगे मोरे, वो मोरे देखिए शपलों के खेलने का प्रयास किया था। ये स्टंपिंग और इरादा, खतरा हो सकता है क्या? अंपायर कह रहे कि बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे। आओ की गुड रनिंग, जोखिम भरा यह रन था जरूर, लेकिन कुछ हानि कोई नुकसान नहीं है। एक सिंगल के साथ मोरे पहुंचे 3 पे और यहाँ आखिरी टीम का स्कोर पहुंचा 11। प्रवीण जी गायकर इनकी ये गांव की टीम है। और देखिए चांबो में हमारे नहीं दिख रहे हमें। कल मैच है उनकी इसी मैदान के ऊपर, राउंड मार रहे हैं ग्राउंड को। बिल्कुल जायजा ले रहे इस खेल का, पिच का। ओह, हल्के हाथों से इस बार कट करने का प्रयास किया था रमेश पवार ने, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन मजबूती का हुआ नहीं। डॉट की समाप्ति। आने वाले लगभग देखा जाए इस ओवर की 4 गेंदें शेष, तो टोटल मुझे लगता है 22 गेंदें और 25 रन, 26 रन। 22 चेंडू 26 धावांची गरज, 22 बॉल में 26 चाहिए। होता है ऐसा क्रिकेट में। जबरदस्त खूबसूरत मैदान। भारतीय जनता पार्टी बिचुंबे आयोजित सरपंच, उप सरपंच और सदस्य चषक 2024 टूर्नामेंट की आज ये अपना तीसरी रात है। इस बार कैच, लेकिन क्या मिड विकेट के ऊपर चौवा होगा क्या? गुड फील्डिंग, गुड फील्डिंग। सिंगल मिलेगा, लेकिन इस बार बाउंड्री के ऊपर गेंद को रोक दिया है। नहीं, इस बार गुड फील्डिंग हुई है और या 2 रन होना चाहिए था, मगर एक ही सिंगल मिला। या पवार को लगा ये बाउंड्री होगी, लेकिन जहाँ फील्डर की तारीफ करना पड़ेगी, बढ़िया उन्होंने पट दिखाया। वो कहा थे नितिन पाटिल, गुड फील्डिंग। उन्होंने एक हाथ में गेंद को पकड़ा और अंत में पता चला होगा कि यह कितनी बहुत ही बढ़िया फील्डिंग साबित हो चुकी है अपनी टीम के लिए। 12 स्कोर, विवेक हमारे साथ है।
और उनके साथीदार राज, दोनों पक्के चालू है। यंदा कर्तव्य 12 पे स्कोर। क्या करेंगे यंदा कर्तव्य? उनका एक ही काम है, स्टीम खाओ। ये छलिए पकड़ो और बल्लेबाज के पारी का अंत ऐसा गाना खड़काओ डीजे सूरज कि लोग की नींद उड़नी चाहिए। अगदी हे गाणं जे वाजवला आणि त्याचा टेन्शन, त्याचा पारा एवढा सोमनाथवर चढला की सोमनाथला प्रश्न पडला करायचं काय। नक्कीच तर सोमनाथला विनंती असेल, 21 धावांची गरज वाकडी संघाला। ऐसा गाना बजाओ कर 22 करके शरीर के अंदर गुदगुदा होना चाहिए। ठोक दीजिए। तर विजयासाठी 18 चेंडू 21 धावांची गरज, ती म्हणजे वाकडी संघाला। और गेंदबाज है सागर। बॉलिंग मार पर है सागर। 18 बॉल में 21। रमेश पवार मैदान के अंदर डटे हुए हैं। जो व्यक्तिगत खेल है 9 पे, एक बाउंड्री, एक डबल, 3 सिंगल के सहायता से 16 पे स्कोर। सागर पाटिल कोटे का पहला, पारी का ये तीसरा ओवर लेके 18 बॉल में 21 की जरूरत है वाकड़ी टीम को। 3 छक्के ठोक दिया तो मैच नजदीक आएगी। वो काबिलियत रमेश पवार के पास है। ओ धीरे से इस बार जगह अंदर आई गेंद को खेला, एक सिंगल, दूसरे के बढ़ते खतरा, लेकिन याद देखिए रमेश पवार इतने मुस्तैद दौड़ रहे मानो हिरण और खरगोश को मात दे सकती हुई। और 2 के साथ सोमनाथ स्कोर आगे 18 पे स्कोर। तो आज जीतने के लिए 17 बॉल और 19 चाहिए। विवेक और राज देखिए पूरी तरह से एक दूसरे को देख के कर रहे हैं क्या चल रहा है व्हाट्सएप के ऊपर, ये इंपॉर्टेंट बात है। लेकिन उनके भीम चांबो किधर गए? अठारह पे स्कोर। उनका नाम भी सही रखा, किसी ने रखा है चांबो, बहुत बढ़िया। स्कोर 18 है। थोड़े से इस बार देखा जाए वेलकम ओसट ने टीम इस बार देखा रमेश के विकेट के लिए तरस रहे। ओ क्या ठोका यार, बेहतरीन स्ट्रोक, सीमारे का पार, नंबर 4, ठोक 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 दीजिए। वर्ड बल्लेबाजी रमेश पवार की, बाएं हाथ के खूंखार बल्लेबाजी, वाकड़ी गांव के रायगढ़ के आन बान शान है। देखिए अपने मैदान अपनी टीम के लिए किस तरह से इस बात का योगदान दे रहे, खुद पहुंचे 15 पे। इस नैनो कार है वो उनके नाम के ऊपर है।
4 बाइक है रिवर्स स्वीप, लेकिन एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी तैनात जरूर है। ये देखिए रमेश पवार तैयार थे रन लेने के लिए, लेकिन एक सिंगल मिलेगा। फुल टॉस बॉल थी, एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 23। जीतने के लिए 15 में चाहिए 14। अनिश्चितों का खेल क्रिकेट है। क्रिकेट जेंटलमैन्स गेम है और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। जब तक आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती। स्कोर 1 विकेट के नुकसान पे कप्तान किसी को लाते और कप्तान की रणनीति क्या है। सागर पाटिल को उन्होंने इस्तेमाल किया, लेकिन 3 बॉल में 7 रन इकट्ठा किया है। योगेश पवार उनके सामने लॉप किया, हवा में जरूर गेंद, और गेंद चली गई बहिष्कार। हर लंबा छक्का ब्लास्किन के सामने। हाँ बिल्कुल, जय एक फिरा माता, आगरी कोली कराड़ी बांधो की ग्राम देवता। आगे निकले थे स्टंपिंग, गुस्सा निकाला स्टंप के ऊपर। चलिए योगेश पवार 10 रन बना के वापस। 29 पे दूसरा विकेट गिरता हुआ वाकड़ी टीम का डीजे। वापस चले गए। इस बार देखा जाए योगेश पवार मैदान से बाहर, और जीतने के लिए 13 बॉल में चाहिए 8 रन। और नए बल्लेबाज का आगमन हो चुका। वाकड़ी के ये बल्लेबाज है 4 नंबर क्रमांक आतिश जमदाड़ी। छह रन। पानी ऐसा हाथ करो ना, थम करो ना। 29 चाहिए। और ये उड़ाया, कवर के ऊपर चली 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 चली, सीमा रेखा का दर्शन देने के लिए 4 के साथ स्कोर आगे जा रहे सोमनाथ। आते ही जमदाड़े ने 4 के साथ स्वागत किया। 33 रन। गाव की टीम है। पाणी घेऊन जायच्या बघा। राखीव प्रतिनिधी 2 फलंदाजांनी खऱ्या अर्थाने पाण्याची मागणी केलेली आहे। मैदानात जात आहे। मला शालेय जीवनातील एक कविता आठवते का कवीने असं म्हटलेलं आहे खऱ्या अर्थाने की नाही होटावर साहे डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी, ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कोणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी। खऱ्या अर्थाने किती पाण्याला महत्व आहे बघा। पानी के बारे में महागुरु ने कह दिया कि पानी को बहुत महत्व है। तो पानी अंदर लेके गए खिलाड़ी पीने के लिए, और टीम का स्कोर 33। 12 बॉल में चाहिए 4 रन जीतने के लिए वाकड़ी टीम को। नेक्स्ट मैच होगी नीलेश स्पोर्ट जावड़े बनाम। यहाँ से जो टीम विनर होगी उस टीम के साथ इस बार देखा जाए इस आज के रात का आखिरी मुकाबला होगा।
तर नक्कीच लय भारी आमचे रामबाई यांच्या वतीनं प्रति षटकारासाठी 500 रुपये. उनको ने दिमाग सही चलाया, बस 4 रन चाहिए. वाह, बादाम बहुत खाए जवानी में. 12 बॉल 4. चलिए, हुक किया गेंद को 4 के साथ, पैसा नहीं गया. वाकड़ी ने मैच को जीता. विनिंग शॉट रमेश पवार ने खेला और इसी के साथ देखा जाए परास्त कर दिया. वेलकम उसट ने टीम को, हार्ड लक उसट ने टीम और वेल डन वाकड़ी टीम. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. गुड बैटिंग मिस्टर रमेश पवार. घेण्यासाठी या लवकर आणि दोन्ही कॅप्टन लगेच टॉससाठी या. पहिल्यांदा आपण टॉस करूया. कॅप्टन, वाकडी टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट व्हा. या चावले टीमचे कॅप्टन आपण टॉस करूया. लास्ट मॅच ऑफ द नाईट, आजच्या रात्रीतील अंतिम सामना. आमचे लय भारी रामभाई यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. नक्कीच आमचे रामभाई इथं उपस्थित, त्यांचं हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाते सलामी बल्लेबाज मिस्टर 10 गेंदों में जिन्होंने 20 रन की उम्दा नॉट आउट पारी खेली और एक ओवर में उन्होंने 8 रन खर्च किए पैनापन वाला और 1 विकेट हासिल किया. मिस्टर रमेश पवार, कम ऑन द प्लीज स्टेज एंड द मैन